पहा, लक्ष द्या इकडं. या रसावर एखादा प्रश्न येऊ शकतो पहा आणि असतो. आणि आता एक सांगतो, जे जिथं जिथं कविता आल्यात, म्हणजे अलंकार असेल, वृत्त असेल किंवा रस असेल, इथं कवितेचे चरण असतात पहा. आणि इथं आपली गडबडच असते नेहमी. वृत्तात आता होणार नाही. आता राहिले रसाचा प्रश्न, तर रसाचं मी सांगतो काय करायचंय. इकडे बघतो. तर रस या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला विचारलाय. रस म्हणजे चव किंवा रुची असा त्याचा अर्थ होतो. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जिभेवर वेगवेगळ्या चव समजतात. आणि कशासाठी रे? आपल्याला त्या पदार्थाचा आस्वाद घेता यावा याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या चव समजत असतात. मग जसं की गोड असेल, कडू असेल, आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे, खारट आहेत, अशा चव आपल्याला कळतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला पदार्थाचा आस्वाद घेता येतो. उदाहरणार्थ समजा चहा आहे आणि चहामध्ये साखरच नाही टाकली, तर ते चहा जर पित असेल तर त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो का? नाही. मग तसंच साहित्य वाचत असताना, कादंबरी वाचत असताना आपल्या मनामध्ये काही भावना उत्पन्न होणं गरजेचं असते आणि त्यालाच रस असं म्हणतात. लक्षात ठेवा. मग आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काही भावना कायमच्या वास करत असतात. मग कोणत्या कोणत्या भावना असतात? तर 9 प्रकारच्या भावना असतात. प्रेमाची भावना असते, दुःखाची भावना असते, त्याच्यानंतर किळस ही एक भावना आहे, त्याच्यानंतर उत्साह ही भावना आहे, हास्य ही भावना आहे, राग क्रोध ही एक भावना आहे, भीती ही एक भावना आहे. म्हणजे अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही भावना असतात आणि या भावनांनाच रसामध्ये काय म्हणतात रे, किंवा साहित्यामध्ये स्थायी भाव असं म्हटलं जाते पहा. म्हणजे साहित्य वाचत असताना मनामध्ये स्थायी भाव निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजेच भावना निर्माण होणं गरजेचं असते. लक्षात ठेवा पहा. कळले? मग याच्यामध्ये मराठी साहित्यामध्ये एकूण रसाचे प्रकार किती आहेत? तर 9 प्रकार आहेत. पण एक व्यक्ती होते भरत मुनी. भरत मुनी यांनी किती रस सांगितले होते? 8 रस सांगितलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि मग एक 9वा रस जो शांत रस आहे, हा निर्माण केला एका व्यक्तीने. त्या व्यक्तीचं नाव आहे अभिनव गुप्त. म्हणून अभिनव गुप्त यांना शांत रसाचा काय म्हणतात? निर्माता असं म्हणून ओळखलं जाते पहा. शांत रसाचा निर्माता कोण? अभिनव गुप्त. याच्यामध्ये रसाचे 9 प्रकार: शृंगार रस, करुण रस, विवत्स रस, वीर रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, अद्भुत रस, शांत रस, असे रसाचे 9 प्रकार आहेत. मग एक एक प्रकार आपल्याला बघायचा, त्याची उदाहरणं आपल्याला माहिती पाहिजे. शृंगार रस म्हणजे याच्यामध्ये प्रेमाची भावना असते. याची व्याख्या सुद्धा विचारतात. स्त्री आणि पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाच्या आकर्षणातून कोणता रस निर्माण होतो? शृंगार रस निर्माण होतो. या शृंगार रसाचे 3 प्रकार पडतात: सात्विक शृंगार, उत्तान शृंगार, विप्रलभ शृंगार, असे याचे 3 प्रकार आहेत पहा. सात्विक शृंगार म्हणजे ज्याच्यामध्ये सौज्वळ प्रेम असते पहा. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील सौज्वळ प्रेम जे असते त्याच्यामध्ये कोणता रस असतोय? सात्विक शृंगार. त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुषामध्ये जर प्रेमामध्ये वैश्विक भावना निर्माण झाली तर त्याला म्हणायचंय उत्तान शृंगार. आणि जर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये वियोग झाला तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाची भावना असते आणि तिथं कोणता शृंगार असतोय? विप्रलभ शृंगार असतोय. लक्षात ठेवा. असे हे शृंगार रसाचे 3 प्रकार आहेत. लक्षात ठेवा. सात्विक, उत्तान, विप्रलभ, है ना. सात्विक शृंगार म्हणजे सौज्वळ प्रेम. आपल्या भाषेत म्हणजे सुरुवातीचे दिवस. हा, सुरुवातीला जेव्हा मुलीला बोलायला लागतो ते सुरुवातीचे दिवस म्हणजे कोणता शृंगार? सात्विक शृंगार. नंतर तिने तुला होकार दिल्यानंतर तुझ्या मनात वैश्विक भावना जागी होते, है ना, म्हणजे नालायक भावना, ते म्हणजे उत्तान शृंगार. आणि नंतर कालांतराने ती तुला हा घोडा लावून जाते. मग तेव्हा वियोग होतो आणि मग तेव्हाही तुझं प्रेम तिच्यावर असतंच. मग तेव्हा वियोगातून जे प्रेम निर्माण होतं त्याला काय म्हणतात? विप्रलभ शृंगार. असे किती प्रकार? 3. आता त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे पहा. असे तुझ्याशी बोलावे ठरून आलो मनात काही, आणि तुझ्या नेत्री दिसले बोलायचे तसे तुलाही काही, है ना. म्हणजे नवीन नवीन आहे पहा. जो जो हा सौज्वळ प्रेम आहे बाळांनो याच्यात. तर सात्विक शृंगाराचं उदाहरण आहे पहा. म्हणजे एक मुलगा बोलायला चाललेला असतो मुलीला, आणि तेव्हा तो ठरवून चाललेला असतो की आज तिला मी बोलून टाकणार आहे. आणि जेव्हा तो तिला भेटतो
तिच्या डोळ्यामध्ये बघतो, तिला जेव्हा तिच्या डोळ्यात बघतोय तेव्हा त्याला दिसतं की हिला सुद्धा आपल्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे दोघांमध्ये एक सौज्वळ प्रेम आहे. म्हणून कोणता शृंगार? सात्विक शृंगार आहे. पुढे बघा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. है ना? ज्या लावण्या असतात पहा, लावण्या. लावण्या काय तू लय चांगल्या भावनेने बघत नाहीस. त्याच्यामध्ये तुझ्या आत ही भावना जागी होते, वैश्विक भावना. म्हणून हा नालायक भावना. म्हणून लावण्या हे नेहमी उत्तान शृंगारामध्ये असतात. कोणता शृंगार? उत्तान. कळलंय का? म्हणजे लावण्यांमधून कोणता रस निर्माण होतो मित्रांनो? त्याच्यामध्ये सुद्धा प्रेमाचीच भावना असते, फक्त त्याच्यामध्ये प्रेमाचा प्रकार वेगळा असतो. समजलंय? हा. लय प्रेमाच्या प्रकाराकडे गेला तू, रस विसरायचा आणि प्रेमाचा प्रकार लक्षात ठेवायचा, ते नको व्हायला. पुढे बघ, डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका. है ना? एक पुरुष आहे एका स्त्रीकडे लय एकटक नजरेने बराच वेळचा बघत असतोय, म्हणजे प्रेमाच्या भावनेतून तो त्याच्याकडे बघत असतोय. आणि तेव्हा ती त्याला म्हणते, डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका, म्हणजे तू नालायक भावनेने माझ्याकडे पाहू नकोस, असं ती त्याला त्याच्यामध्ये सांगतीये. म्हणजे इथं सुद्धा उत्तान शृंगार आहे. पुढे पहा, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. है ना? म्हणजे इथं वियोग आहे पहा, वियोग. म्हणून विप्रलभ शृंगार आहे. पुढचं आहे पहा, या कातर वेळी सखे पाहिजेस तू जवळी. म्हणजे इथं सुद्धा वियोग आहे, म्हणजे ती जवळ नाहीये बाळा. है ना? इथं वियोग घडलाय. आणि या कातर वेळी सखे पाहिजेस तू जवळी, कोणता शृंगार? विप्रलभ शृंगार येईल, किंवा फक्त लक्ष ठेवा शृंगार रस आहे. ही उदाहरणं 1, 2, 3 हे विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा, झाल्या तिन्ही सांजा करुण शृंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. है ना? म्हणजे याच्यामध्ये सौजवळ प्रेम आहे. हा, कसं ते सांगतो बघ. तर एक नवीन जोडपासचं लग्न झालेलं, नवीन नवीन लग्न झालंय. नवरा कामाला गेलेला असतो आणि कामावरून परत येणारा असतो. आणि सायंकाळच्या वेळी ती बायको जी असते ती त्याची वाट बघत असते. आणि वाट बघत असताना त्या प्रेमाच्या भावनेतून ती गाणं म्हणत असते, झाल्या तिन्ही सांजा करुण शृंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. ती अशी वाट बघतीये, म्हणजे प्रेमाची भावना आहे. म्हणून कोणता रस? शृंगार रस आहे. मित्रांनो, शृंगार रसामध्ये जी भावना असते, म्हणजे तो स्थायी भाव असतो, तर तो कोणता असतोय? रती. विचारलेला आहे पहा, रती म्हणजे प्रेम. लक्षात ठेवा, रती हा स्थायी भाव कोणत्या रसातून निर्माण होतो? शृंगार रस. कळलंय का? त्याच्यानंतर पुढचा रस आहे करुण रस. करुण रसामध्ये दुःखाची भावना असते. मग दुःख कधी होतंय? शोक, म्हणजे आपल्याला एखादं दुःख होतंय, शोक, दुःख, वियोग, संकट आणि हृदयद्रावक एखादी गोष्ट इत्यादीच्या वर्णातून करुण रस निर्माण होतो. लक्षात ठेवा. आणि करुण रसामधून जो स्थायी भाव व्यक्त होतो तो असतोय पहा शोक. म्हणजे याच्यात दुःखाची भावना असते पहा. एक उदाहरण आहे पहा, की मला ते दगडधोंड्यातून चालवत नेत होते आणि माझ्यात कन्याची ताकद नव्हती. एक सांगतो, उदाहरणावरून कळत नाही, त्याची पार्श्वभूमी लक्षात ठेवा. एक गरीबाचं लेकरू असते आणि गावाकडचं लेकरू आहे. त्याला दवाखान्यामध्ये घेऊन चाललेले असतात, आजारी असते. पण गावाकडे काही नेण्यासाठी काही नसते पहा. मग त्याला दगडधोंड्याच्या रस्त्यातून हाताला धरून चालवलेलं आहे. आणि असा प्रसंग कवीला डोळ्यासमोर दिसतोय, आणि ते लेकरू पहा आजारी आहे, त्याला दगडधोंड्यातून चाललंय, ते कणत कणत चाललंय. तेव्हा काय होतं रे, आपल्याला ते प्रसंग पाहिल्यानंतर दुःख होतंय. म्हणजेच कोणता रस निर्माण होतो? करुण रस. पुढे एक उदाहरण आहे पहा, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. वाक्य वाचून कळत नाही याच्यात काय आहे, त्याची पार्श्वभूमी ऐक. तर याच्यामध्ये काय म्हणलंय पहा, की एक महिला असते पहा, एक स्त्री असते, आणि तिच्या नवऱ्याचं नेमकीच निधन झालेलं असते. आणि नवऱ्याचं निधन होऊन 8च दिवस झालेले असतात, आणि लगेच तिच्या मुलाचं सुद्धा निधन होतं. आणि ती त्या याच्या सदम्यामध्ये असते, तिला विश्वास बसत नाही की माझा मुलगा मेलाय म्हणून. आणि तेव्हा ती वाक्य म्हणत असते, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. ती म्हणते की हा माझा राजहंस निजलेला आहे, असं ती सांगत असते. परंतु असं घडलंय का? नाही. असा प्रसंग कवीला जेव्हा दिसतोय तेव्हा काय होतं रे, दुःख होतंय. म्हणून याच्यात सुद्धा कोणता रस आहे? विचारलेलं उदाहरण आहे पहा. त्याच्यानंतर एक उदाहरण आहे पहा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, की हाक येई कानी मज होई शोककारी. है ना? म्हणजे याच्यामध्ये काय रे, दुःखाची भावना आहे, की एका मुलाला आई नसते, आणि जेव्हा जेव्हा त्याच्या कानावर एखाद्या व्यक्ती आई म्हणून हाक मारतोय, ती
की हा कानावरती येते तेव्हा तेव्हा त्याला काय होतं रे, दुःख होतंय. असं त्याच्यातून कवीने वर्णन केलेलं आहे पहा. म्हणजे आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, म्हणजे एखाद्याला आई नाही आणि दुसरा व्यक्ती त्याच्या आईला हाक मारतोय, तेव्हा ती हाक जर आपल्याला कानावर पडली की आपल्याला काय होतं रे, नक्की दुःख होतंय आई नसल्याचं, है ना. म्हणून कोणता रस? करुण रस. पुढे आहे पहा, वर खाटेवर मृत्यूच्याच दारा, पुन्हा गरीबाचा तळमळे बेचारा. हे उदाहरण विचारलेले पहा. एक गरीबाचं लेकरू आहे आणि तापेने फणफणतय आणि खाटेवर पडू नये पण दवाखान्यात न्यायला पैसेच नाहीत. असा प्रसंग कवीला डोळ्यासमोर दिसतोय आणि हा प्रसंग बघितल्यानंतर कवीला काय होतं रे, दुःख होतंय. म्हणून हा कोणता रस निर्माण होतो? करुण रस. त्याच्यानंतर आई आणि वडील किंवा बापावरच्या ज्या कविता असतात या कवितांमधून सुद्धा कोणता रस निर्माण होत असतोय? करुण रस निर्माण होतो पहा. मग करुण रसाचा स्थायी भाव कोणता? शोक. कळलंय? ही उदाहरणं लक्षात ठेवा. हे उदाहरण, एक उदाहरण आहे, त्याच्यानंतर हे एक उदाहरण आहे. हे तिन्ही उदाहरण करुण रसातली विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा तिसरा रस आहे पहा, बिभत्स रस. बिभत्स याचा अर्थ होतो पहा किळस. म्हणजे याच्यामध्ये किळस ही भावना असते. मग जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची किळस वाटते, वीट वाटतो, तिटकारा येतो आणि या वर्णातून आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होते ती कोणत्या रसाची असते? विवत्स रसाची. समजा एक उदाहरण दिलंय पाहिजे, शिशी तोंड अति अमंगळ, आधीच हे शेंबडे, है ना, आणि काजळ ओगळे वरुणी त्यातूनही हे रडे. म्हणजे एक उदाहरण सांगतो, एक लहानसं लेकरू असते, म्हणजे मातीत बितीत खेळलेलं असते, काळं भांगार लेकरू, है ना, टकलं, हा, आणि बारीकस आहे आणि ते खेळून आलंय, उघडच आहे, हा, आणि काय झालंय, त्याला कोणतरी मारले आणि मारल्यामुळे ते रडायला लागले जोर जोराने. आणि रडत असताना आईने त्याच्या काजळ भरलं होतं, ते काजळ ओघळायला लागले आणि शेंबूड नाकातून येतोय त्याच्या. असा प्रसंग कवीला दिसतोय. कवीला काय वाटेल तेव्हा? किळस वाटेल. म्हणून कोणता रस? एक आणखी सांगू, असे शेंबूड बिंबूड शब्द दिसले ना, किळसच असते, है ना. लाळ शब्द, शेंबूड शब्द म्हणजे कोणता रस असतोय? विभत्स रस. पुढचं एक उदाहरण पहा, ही बोटे सगळी तर काय बसले, हे राम रे लाळ ही, है ना. म्हणजे एक येडा पोरग आहे बा, येडा, आणि ते काय करतंय, अंगठा चोखत बसलेलं आहे आणि ते अंगठा चोखत असताना त्याची लाळ आहे ना अशी खाली येते, हा, शी नाही लाळ. तर तेव्हा अशा वेळी आपल्याला काय होतंय रे, किळस वाटते. म्हणजे कोणता रस निर्माण होतो? विभत्स रस निर्माण होतो. अरे मुर्द्यांनो, हसा जरा किमान, हा. तुमच्या जिंदगीतलं हसू गेलंय मला माहिती आहे. टेन्शन साऱ्या दुनियाला आहे, सगळ्यांना पेपर द्यायचा आहे, काही काहींच्या चेहऱ्यावर ना एवढं सगळं आनंदी चाललंय तरी गंभीर होणं माझ्याकडे बघतोय. तुझा काय मी बांध कोरलेला नाही, थोडा हसला तर काही होणार नाही, है ना. मनसोक्त हसा, हसल्याने आयुष्य वाढतं, मेंदूच्या नसा रिलॅक्स होतात आणि आपल्याला आणखी एनर्जी निर्माण होते. म्हणून थोडंसं हसलं पाहिजे. मला माहिती आहे तुला उद्या पेपर द्यायचा आहे किंवा तुला पुढचा पेपर भविष्यात जे होणारे आहेत पेपरला सामोरे जायचंय, पण आनंदाने आहे हा दिवस जगून घे. उद्याचा कोणी पाहिलाय? है की नाही? हा, बघ इकडं. पुढे होतो आपण इकडं. हा, इकडं बघतो. तू जगणार आहे, तू मरत नाहीस, हा. तू बघणार उद्याचा दिवस पण, हा. मित्रांनो, बिभत्स रसामध्ये किळस ही भावना असते आणि किळस भावनाचं म्हणजे जे असते त्याला एक स्थायी भावाला नाव आहे पहा, त्याला म्हणतात जुगुत्सा. हे लक्षात ठेवा. बिभत्स रसामधून कोणता स्थायी भाव व्यक्त होतो? जुगुत्सा. जुगुत्सा म्हणजे किळस. पुढचा रस आहे पहा, वीर रस. आता वीर रस कधी निर्माण होतो? पराक्रम, है ना, शौर्य, एखादा धीरोदास्त प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? वीर रस निर्माण होतो पहा, लक्षात ठेवा. आणि वीर रस, सॉरी, पाणी सोपं नाही बाळांनो. हा, म्हणजे आपण गेल्या 4 दिवसापासून कंटिन्यू घेतोय. 2-2 तास खूप एनर्जी लागते आणि कशाची वाट लागते सगळी, होत आहे साहजिक आहे. पण हे सगळं तुमच्यासाठी चाललंय, खरं सांगतो.
त्रास भरपूर होतोय. पण चला, कुठेतरी तुम्ही भावी पोलीस आहेत आणि तुमच्याकडे मी खरंच भावी पोलीस या नजरेने बघतोय. उद्या तू पोलीस झाला तर कुठेतरी म्हणशील या बाबाने काहीतरी घेतलं होतं आम्ही शेवट शेवट. नाही तर तू माझ्या नावाने असे बोट म्हणशील, याने वर्षभर शिकवलं आणि शेवटी मेला होता का याला घ्यायला, है ना? याला काय झालं घ्यायला. म्हणून मी हे जे प्रयत्न चालले ते त्याच्यासाठी आहेत, है ना? तू माझ्याकडे शिकलेला आहेस आणि तुला हे यावं हा माझा खूप हेतू आहे. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं तुझ्याकडे असावं आणि त्याच्यातून तुला एक काय ना जास्तीचा मार्क मिळून तू पोलीस व्हावा, हाच याच्या मागचा हेतू आहे. आणि इथं तू क्लास लावला, आमच्यावर जो विश्वास दाखवलाय शिवचैतन्य अकॅडमीवरती असेल, सगळ्या स्टाफवरती असेल, सरांवरती असेल, सगळ्यांवरती जो विश्वास दाखवलाय त्याला पात्र जायचंय. म्हणून हे सगळी खटाटोप आमची आहे. बाकी याच्या मागचा हेतू काहीच नाही. समजतंय? फक्त तू त्या हेतूचा काय कर, फायदा घे. आमचा जो हेतू आहे त्याचा. जाऊयात पुढे. काय सांगत होतो? पराक्रम, शौर्य, धीरदास्त प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? वीररस. वीर रसाची निर्मिती कधी होते किंवा त्याच्यामध्ये कोणती भावना असते? उत्साह, है ना? एखाद्या गोष्टीमध्ये उत्साह वाढवायचा असेल तर त्याच्यामधून जे वाक्य रचना असते त्याच्यातून वीर रस निर्माण होतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपण घोषणा देत असतो. कशाला? माहीतच नाही, बाकीचे देते मी दिली, त्यात काय एवढं, है ना? तर ती घोषणा देण्याचं कारण एक असते की उत्साह त्या वातावरणामध्ये निर्माण व्हावा. आपण 15 ऑगस्ट चालू आहे, झेंडा फडकतोय, आपण एक काय करतो रे, मोठ्याने घोषणा देतो, भारत माता की जय, है ना? म्हणजे अशी घोषणा दिली की काय होतं रे, ते वातावरण जे एक वेगळं निर्माण होतंय. म्हणजे तिथे एक उत्साह निर्माण होतो. म्हणजे कोणता रस निर्माण होतो रे? त्या घोषणा असतात, त्या घोषणा वीर रसासाठी असतात. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार म्हणजे देशावरच्या ज्या कविता वगैरे असतात त्या नेहमी उत्साह वाढवण्यासाठी असतात. आणि याच्यामध्ये कोणता रस असतो? वीर रस असतोय. पुढे आहे पहा, उठा राष्ट्रवीराहो सज्ज व्हा, उठा चला. याच्यामध्ये सुद्धा कोणता रस आहे? वीर रस. म्हणजे समजा युद्धाची प्रसंग चालू आहे आणि तिथं काय झाला पाहिजे रे, सैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे. आणि त्यावेळेस उत्साह वाढवण्यासाठी हे वाक्य वापरलं जातं, उठा राष्ट्रवीराहो, उठा चला सज्ज व्हा. तुम्हाला सुद्धा म्हणलं पाहिजे मी हेच, कारण तू उद्या लढायला चाललास ना, पेपरला जाणार आहेस. मग त्यासाठी त्यात उत्साह निर्माण होणं गरजेचं आहे. पुढे बघा, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे, युद्ध आमुचे सुरू. आपण अशी कविता होती पहा आपल्याला एक. मग याच्यामधून कोणता रस निर्माण होतो? वीररस. तुम्ही पाहिला असेल, गड किल्ल्यावरती आपण जेव्हा जातो बा, गड किल्ले चढत असताना निम्म्या जातो, दम लागतोय आपल्याला. आपला ग्रुप जो असतो मध्येच घोषणा देतो, हर हर महादेव, है ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं म्हणतात. एक उत्साह येतोय आणि उत्साह येऊन आपण जोरात जोरात गड चढायला लागतोय. मग तेव्हा कोणता रस निर्माण झालेला असतो? वीर रस. याच्यामध्ये आणखी एक उदाहरण पहा, भ्रांत तुम्हा का पडे, हे उदाहरण विचारलेले पहा. एक देशावरची कविता आहे पहा, भ्रांत तुम्हा का पडे किंवा भ्रांत आम्हा का पडे. मग हे कोणता रस? वीर रस आहे पहा. कळतंय का? देशावरची कविता आहे आणि त्याच्यामध्ये सैनिकांना उत्साह वाढवण्यासाठीची गायलेली एक कविता आहे पहा. म्हणून कोणता रस? वीर रस. कळलंय का? काय कळलं? हा, वीर रसाचा स्थायी भाव. ठीक आहे. पुढचा रस आहे पहा, हास्य रस. आता हास्य रस कधी निर्माण होतो सगळ्याला माहिती आहे. बघा, विसंगती, असंबंध भाषण, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णातून कोणता रस निर्माण होतो रे? हास्य रस. म्हणजे आपण एखाद्याची चेष्टा करतो बा, विडंबन करतो, किंवा एखादी विसंगती, है ना, म्हणजे मिसमॅच केलेलं असतं बा. मिसमॅच डे वगैरे कॉलेजमध्ये असताना आपण नेहमी पाहतो की ज्याच्यामध्ये काय करतात रे, एका पायात बूट एका पायात चप्पल, है ना, एक चष्मा लावतात, एक काच नाही एक आहे. असं पोरग आपल्याला येताना दिसतंय कॉलेजमध्ये मिसमॅच डेच्या दिवशी, आणि आपण त्याच्याकडे पाहून काय करतो? हसतो. म्हणजे तेव्हा आपल्या मनामध्ये जी भावना असते ती कोणत्या रसाची असते? हास्य रसाची असते पहा. किंवा आपण चेष्टा करायचो बा शाळेत असताना, काय, समजा हा पुढे बसलाय माझ्या, त्याच्या मागून मी सुतळी बांधून ठेवायचो माझ्या बेंचला. उठला की बेल्ट तुटून यायचा, है ना, किंवा तो जोरात आदळायचा. म्हणजे तेव्हा सगळा वर्ग हसायचा आणि कोणता रस निर्माण व्हायचा? हास्य रस. मग असंच एक उदाहरण इथं दिलेलं आहे पहा. एक मुलगी असते आणि तिचे काही मित्र असतात. ते मित्र जरा हुशार असतात आणि जी मुलगी असते ती जरा थोडी, तुला कळलं हा, तर सांगायचंय की त्या मुलीला काही गोष्टी कळत नसतात. ते मित्र तिची चेष्टा करतात. तिला काय म्हणतात पहा, की अरे परीक्षेच्या टायमाला आहे ना, आपल्या बेंचचा बाक म्हणजे बेंचचा पाय मोडलेला असेल, तू
तू एक काम कर, तुझ्या घरून आहे ना खुर्चीचा पाय कापून आण आणि तो आहे ना बेंचला लाव आणि त्याच्यावर पेपर लिह. आणि ती पोरगी खरंच तसं करते. घरी जाते, खुर्चीचा पाय कापते आणि तो आणून बेंचला लावते आणि त्या बेंचवर बसून ती आठवडाभर पेपर सोडवते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता रस दिसतो? हास्य रस दिसतो. परीक्षेच्या वेळी बाप मोडका असू शकतो, म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून अशा ढकढकत्या खुर्चीवर तिला बसून आम्ही आठवडाभर पेपर सोडवायला लावला. म्हणजे कोणता रस? हास्य रस. पुढचं उदाहरण पहा. परटा येशील कधी परतुनी. आता बऱ्याच जणांना हे कळत नाही, याच्यात हसूच कधी. हा लय मोठा प्रश्न आहे ना. हे वाक्य वाचून कळत नाही बाळा. परटा येशील कधी परतुनी. तर एक परीट म्हणजे धोबी किंवा आपण इस्त्रीवाला म्हणतो पहा. गावाकडे परटाचं दुकान म्हणतात पहा त्याला, इस्त्रीवाल्याच्या दुकानाला, लॉन्ड्रीवाला. तर काय झालेलं असतं भाई, एक नवरदेव असतोय, नवरदेवाचे कपडे या पार्टाकडे दिलेले असतात आणि लग्नाची शेरवानी असते, ही शेरवानी त्याच्याकडे धुवायला दिलेली असते. तो काय करतो, त्याची शेरवानी सगळी फाडून ठेवतो. म्हणजे फाटते पहा, त्याचे बटन जे असतात शेरवानीचे तुटलेले असतात आणि तो हळूच घडी घालतो आणि ते त्या म्हणजे त्या माणसाकडे देतो आणि परीट तिथून निघून गेलेला असतो. हा जेव्हा तो नवरदेव उचकून बघतोय, सगळी शेरवानी फाटलेली, गुंड्यात तुटलेल्या दिसतात, याला रागही येत असतो आणि रागाच्या भावनात तो याला म्हणत असतोय बा परटाला, परटा येशील कधी परतून, तू येच, तुझी वाटच बघतोय मी, तू कधी परतून येतोय. तर म्हणून ते हास्यरस निर्माण होत असतोय. लक्षात ठेवा. पुढे आहे बा, हे उदाहरण एक विचारलंय. उपास मजा लागला सखे बाई, उपास मजा लागला. आता तुला याच्यातही कळत नाही तू हसू कधी. एक बाई आहे, तिने उपवास धरलेला आहे आणि उपवास धरलाय तिने, समोर तिच्या साबुदाण्याची खिचडी आहे, फळं आहेत, ती सगळं खातीये आणि लोकांना म्हणते उपास मजा लागला सगळे बाई, उपास मजा लागला. म्हणजे मी उपवास धरलाय म्हणती आणि इकडे फळं खाय, चिप्स खाय, है ना, सगळं खातीये आणि वरून सांगते उपास मजा लागला सगळे बाई, उपास मजा लागला. म्हणजे कोणता रस? हास्य रस आहे. कळलंय का? त्याच्यानंतर पुढचा एक उदाहरण विचारलंय पहा. आम्ही कोण म्हणून काय पुस्तक दाताळ वेंगाळूनी, फोटो मासिक पुस्तकात तुम्ही का आमचा पाहिला, है ना. म्हणजे एक माणूस असतो बा, प्रसिद्ध माणूस, आणि एक समोर असा बस, समजा एक प्रसिद्ध माणूस समोर आहे आणि एक असा प्रेक्षकांमधला एक आहे ना, नुसता त्याच्याकडे पाहून हसत असतोय. त्याला कळतच नाही नेमकी आहे कोण, आणि तो खूप प्रसिद्ध माणूस असतोय. त्याला राग येतो, ते त्याच्याकडे जातोय. त्याला म्हणतो तू कमून दातीच की, तो माझ्याकडे पाहून, है ना. त्यावरती त्याला राग येतो आणि त्या भावनेमध्ये तो काय म्हणतो, अरे म्हणजे तू माझ्याकडे दात विचकून कशाला बघतोय, तू माझा फोटो मासिक पुस्तकात पाहिला की नाही, असं त्याला तो विचारत असतोय. आणि असं वर्णन बाकीचे लोक बघत असतात आणि त्यांना ते हसायला येतंय पहा, की प्रसिद्ध माणूस असं भांडताना त्याला दिसतोय. म्हणजे तिथं हास्यरस निर्माण होतो. हास्यरसाचा स्थायी भाव कोणता? हा त्याचा स्थायी भाव आहे. मित्रांनो, याच्यात उखाणे पण येतात पहा, उखाणे, है ना. म्हणजे लग्नात वगैरे जे उखाणे घेतले जातात, है ना, तसं मी नाही घेत बाळा, तुला सांगतो फक्त. हा, तिथं असते बघ, मेथीत मेथी भाजीची डॅश डॅश माझ्या. हा, तुला माहिती चांगलं, ते उखाणा खेळाचा पाठ आहे. आणि तुझ्या आयुष्यात तू डॅश डॅश कवर ठेवतो आता ना. मी माझी जागा भरली बाळा. हा, तू लोट घेऊ नको, तुझी जागा भर, महत्वाची आहे, है ना. ती नाही तर आयुष्यभर डॅश डॅशच मारायची वेळ यायची. आणि उखाणे आले पाहिजेत, मी या मताचा आहे. नाही, मी नाही सांगत, तू ऐक तर कशासाठी, भविष्यात तुला काम येईल. मला काही काही नवरदेवाचा लय राग येतोय, कारण की त्याला उखाण गेलं आणि ते म्हणतो मी नाही घेत, मला नाही येत. कान पडला पाहिजे नवरदेव, तुला येत नाही, तू काय नुसतं लग्नच करतो का मग, तुला येतं काय? बरोबर नाही, आलं पाहिजे, भविष्यात तुला काम येईल. जर चुकून मी तुझ्या लग्नाला आलो तर मी तुला उखाणा घ्यायला लावणार. जर तुला नाही आला तर तिथं कान पडणार नाही, तिथं सगळ्या मंडपात तू अपमान करणार, उखाणा घेऊन करणार. शिवाय हा, माईक मी घेणार, एक उखाणा घेणार आणि त्याच्यात तुझा अपमान करणार. हा, असं काहीतरी करूयात मग. तर आलं पाहिजे या गोष्टी. असो, त्याच्या उखाण्यांमध्ये सुद्धा हास्यरसाची निर्मिती असते. जसं की पहा, एक भूमितीचं सुद्धा सूत्र आहे पहा उखाण्याच्या स्वरूपामध्ये. महादेवाच्या मंदिरासमोर उभा आहे नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, है ना. हे उखाणं आहे. त्याच्यात कोणता रस? हास्यरस. कळलंय? पुढचा रस आहे रौद्र रस. रौद्र म्हणजे क्रोध, राग, चीड या भावनेतून ज्या रसाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात रे? रौद्र रस. आपण म्हणतो ना त्याने रौद्र रूप धारण केलंय. रौद्र रूप म्हणजे रागीट रूप, म्हणजे याच्यामध्ये रागाची भावना असते.
हे दोन्ही उदाहरणं विचारलेले आहेत ना. सह्यागिरीतील वनराजानो या कुहारातून आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्याला रक्ताचे पडतील सडे. म्हणजे काय असतंय पा, कवीला राग आलेला आहे. कोणाचा? कशासाठी आलाय ते सांगतो. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवण्याची म्हणजे प्रसंग चालू आहे आणि त्यावेळेस कोणीच पुढे येत नाहीये. आणि त्यावेळेस कवीला राग येतोय. कवी सगळ्या वनराजांना म्हणजे जंगलामध्ये असणारे झाडं असतील, नदी असेल, प्राणी असतील, या सगळ्यांवर चिडून काय म्हणतोय कवी, की सह्यागिरीतील वनराजानो या कुहारातून या आज पुढे. अरे तुम्ही हे लपून जे बसलाय ते पुढे या. आणि रक्त हवे जर स्वातंत्र्याला, म्हणजे आपल्या जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर रक्त जरी पडलं, रक्त जरी सांडलं तरी चालल, तुम्ही पुढे या. म्हणजे कवी रागाच्या भावनेत म्हणतात. म्हणून कोणता रस निर्माण होतोय विचारलेलं हे प्रश्न. सह्यागिरीतील वनराजानो या कुहारातून आज पुढे. अरे रसाचा प्रकार ओळखा, रौद्र रस. पुढचं एक उदाहरण आहे पहा. आड सिंहासने दुष्टती पालती, ओढ हत्तीवरून रूपमत्त खालती. म्हणजे काय म्हणलंय पहा, याच्यामध्ये पण राग आलेला आहे. एक युद्ध प्रसंग चालू आहे आणि दुष्ट लोकांची सिंहासनं येत आहेत. त्यावेळेस सैनिकांना सांगितलं जातंय की पाड सिंहासने दुष्ट ती पालती. त्या दुष्ट लोकांची सिंहासनं पालथी पाड आणि त्यांना हत्तीच्या पायाखाली दे. म्हणजे काय रागाच्या भावनेत म्हणलंय. म्हणून कोणता रस रे मित्रांनो, हे उदाहरण खूप वेळेस आलंय रसात. मी सांगतो याच्या बाहेर उदाहरणच नाही. एवढेच उदाहरण कर तुम्ही सांगतो ते कळले. रौद्र रसामध्ये कोणती भावना असते? राग. म्हणून याचा स्थायी भाव काय रे? क्रोध हा त्याचा स्थायी भाव आहे. क्रोध कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? रौद्र रस. पुढचा रस आहे पहा, भयानक रस. मला तुझ्याकडे पाहून निर्माण होतं नेहमी हा भयानक रसाची निर्मिती. भय किंवा भीती या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? मग तुला भीती कधी वाटते? तर बघ रात्री. हा रात्री भीती वाटते, बरोबर आहे. बघ इकडं. तर एखादं युद्ध, समोर युद्ध चालू आहे तेव्हा आपल्याला काय वाटते रे? भीती. एखादा मृत्यू होतो एखाद्याचा आपल्या डोळ्यासमोर, काय वाटते? भीती. एखादा अपघात बघितला डोळ्यासमोर, काय वाटते? भीती. एखादी आपत्ती आली अचानक, काय वाटते? भीती. जसे आता गॅस, जिकडं तिकडं गॅसच चाललाय. जर गॅस नाही मिळाला तर एक भीती आहे सगळ्या समाजात. मग तिथं आता सध्या भयानक रसाची निर्मिती होते प्रत्येकाच्या मनात. पुढचे बा स्मशानातल्या गोष्टी किंवा स्मशानातल्या काही कथा, याच्यामधून कोणता रस निर्माण होतो? याच्यावर प्रश्न विचारलाय. युद्ध, मृत्यू, आपत्ती इत्यादीच्या वर्णातून कोणता रस निर्माण होतो? भयानक रस. कळले का? बरेच जण युद्ध म्हणलं की वीर रसली देत, तसं नाहीये. युद्धाच्या प्रसंगातून भयानक रस निर्माण होत असतोय पहा. मग याची काही उदाहरणं आहेत पहा. त्या ओसाड माळरानावर दाट सावलीच्या पिंपरणी खाली तो अगदी एकटा होता आणि ती अमावस्येची रात्र होती. बघ, म्हणजे एक मुलगा आहे है ना, आणि तो अमावस्येच्या रात्री एका ओसाड माळरानावर जाऊन बसलाय आणि पिंपरणीच्या झाडाखाली बसलाय. नेमकी तू त्याला पाहिलं है ना, तुझ्या कपड्याचा रंगच बदलून गेला. हा, कळलं तुला मला काय म्हणायचंय ते? तर म्हणजे कोणता रस निर्माण होतोय? भयानक रस निर्माण होतोय है ना. लाईव्ह आहे बाळा, नाही तुला सांगितलं असं कशात रंग बदलतो. हा, तर कळलंय का कोणता रस? भयानक रस. पुढचंय बघ. ओढ्यात वालू ओरडती, वाऱ्यात उते बडबडती, दो हात सावल्या पडती है ना. समजा रात्रीची वेळ आहे आणि आपण गावाकडे हा प्रसंग शक्यतो असतात की आपण शेताला पाणी वगैरे द्यायला रात्रीचं जातो बा. आणि तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला ओढ्यातून जावं लागते. आणि जेव्हा ओढ्यातून आपण जात असतोय, आपलं इकडं लट 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 कापत असतोय, पण बळच निघालेला असतो त्या ओढ्यातून. त्याच्यात अचानक कोणतरी आवाज निघतोय मध्येच है ना, किंवा मध्येच वारं सळसळ सळसळ करायला लागतंय, पानांचा आवाज येतोय आणि आपलीच सावली आपल्याला दिसायला लागते. अरा, मग 120चा स्पीड डायरेक्ट घर. हा, माग बघायचंच नाही. म्हणजे कोणता रस रे? भयानक रस निर्माण होतो, भीती निर्माण होते. म्हणून कोणता रस आहे तर भयानक. हे उदाहरण विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भयानक रसामध्ये भय हा त्याचा स्थायी भाव असतोय, म्हणजे भीती. कळलंय मित्रांनो. पुढचा रस आहे अद्भुत रस. अद्भुत म्हणजे आश्चर्य. लक्षात ठेवा, आश्चर्याची जी भावना असते त्याच्यामधून अद्भुत रसाची निर्मिती होते. एक आणखी सांगतो बा. आपण म्हणतो बा, अरे किती अद्भुत गोष्ट ही. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट. मग आश्चर्यकारक गोष्टीतून कोणता रस निर्माण होतो? मग आश्चर्यकारक गोष्टी कोणत्या कोणत्या असतात? तर परीकथा. परीची गोष्ट तुला माहिती असेल है ना. लहानपणी तुला कोणतरी सांगितलं असेल की आकाशातून एक परी येते, पांढरे कपडे घातलेले, तिला पंख है ना, तिच्या हातामध्ये एक जादूची कांडी.
आणि ती तुझ्याकडे आली, तिने तुझ्या डोक्यावर फिरवली आणि तू पोलीस झाला. अद्भुत आहे. होऊ शकतंय का असं? नाही. मग आश्चर्यकारक घटना आहेत म्हणून कोणता रस? अद्भुत रस. त्याच्यानंतर आणखी राक्षसांच्या गोष्टी, राक्षसांच्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या सुद्धा आश्चर्यकारक असतात, असतात की नाही? अद्भुत असतात म्हणून कोणता रस? याच्यावर प्रश्न विचारलाय. राक्षसांच्या गोष्टी आणि परिकथा यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? अद्भुत रस. आणि आश्चर्यकारक कोणतीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये सुद्धा अद्भुत रस असतोय. याचं एक सोपं उदाहरण सांगतो. अतिशयोक्ती अलंकारात सगळी उदाहरणं इकडे टाकायची अद्भुत रसात. उदाहरणार्थ बघ, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. मला सांगा, चॉकलेटचा बंगला असतोय का? म्हणजे आश्चर्यकारक सांगितलंय पहा म्हणून कोणता रस? आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्यांच्या काठी पेड्यांचे मळे. कोणता रस? अद्भुत रस. म्हणजे म्हणताय आटपाट नावाचं नगर आहे, त्या नगरात दुधाचे तळे आहेत, असं होईल का? म्हणजे अद्भुत गोष्ट आहे म्हणून कोणता रस? अद्भुत रस. त्याच्यानंतर मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. कोणता रस? असं होईल का? नाही. म्हणून अद्भुत रस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अद्भुत रसामधला स्थायी भाव लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. विस्मय. विस्मय म्हणजे आश्चर्य. आणि मग मला सांगा मित्रांनो, हे दोनच लक्षात ठेवा पहा जास्त करून, जुगुप्सा आणि विस्मय. बाकी त्याच्या नावावरूनच कळतेत. आणि नाही, आणखी एक लक्षात ठेव, रती जरा थोडा वेगळा आहे. रती कोणामध्ये असतोय? जुगुप्सा, बिभत्स आणि विस्मय अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे. बाकी भय, हास्य ते कळतंय आपल्याला, क्रोध कळतंय ना, उत्साह कोणामध्ये असतोय? वीर रस. शेवटचा रस आहे शांत रस. शांत रस जो निर्माण केला तो अभिनव गुप्त व्यक्तीने केलेला आहे, बरोबर? शांत रस कधी निर्माण होतो? तर जे आपण भक्तिगीतं लावतो, अभंग, गवळणी, ओव्या, श्लोक, आरत्या, भूपाळ्या यांच्या वर्णातून कोणता रस निर्माण होतो? शांत रसाची निर्मिती होते पहा. समजलंय का? म्हणजे सकाळी सकाळी जे आपण देवाचे गाणे लावतो, देवाच्या आरत्या लावतो, कधी कधी गणपतीच्या आरती लावतो, हनुमान चालीसा लावतो, है ना, स्वामींची गाणी लावतो, म्हणजे वेगवेगळे आपण गाणे लावतो. कशासाठी रे? एक वातावरण शांत असतं आणि शांत रसाची निर्मिती व्हावी म्हणून. प्रार्थना सुद्धा शांत रसाचं एक उदाहरण आहे. जी प्रार्थना म्हणतो आपण, त्याच्यानंतर पसायदान म्हणतो. पसायदान सुद्धा कुठे येतं? शांत रसामध्ये. मग आता विश्वात्मके देवे यातून कोणत्या रसाची निर्मिती होते? शांत रस. हे उदाहरण विचारलंय पहा. घनश्याम सुंदरा श्रीधरा, है ना, कोणता रस रे? शांत रस आहे. पुढे पावले चालती पंढरीची वाट, आपण जे लावतो बा सकाळी सकाळी देवाची गाणी, त्याच्यात असते पाहिजे, है ना. त्याच्यानंतर मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अभंग आहे. अभंग सुद्धा आपण शांत रसाचीच निर्मिती होत असते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कोणता रस? शांत रसामध्ये उदाहरण आहे, लक्षात ठेवा. कळलंय का? पसायदान कुठे येतं मग? भूपाळ्या, आरत्या, भक्तिगीत आणि समरगीत, वीर रस. लक्षात ठेवा. समरगीत म्हणले की वीर रसावरती आधारित असतात पहा, कळते का? म्हणजे युद्धावरची जी गीतं असतात किंवा देशभक्तीवरची जी गीतं असतात त्याच्यातून वीर रसाची निर्मिती होत असते. असे 9 प्रकारचे रस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, कळलंय का?